नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज मी तुम्हाला केळी पिकावर फवारणी करताना स्टिकर किती महत्त्वाचा आहे आणि स्टिकर नाही वापरले आपला किती तोटा होतो ती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या. आपल्या केळीवर मकावर आळी पडली होती, त्यामुळे मी आळीसाठी फवारण्यासाठी औषध घेतलेलं आहे. बरेच शेतकरी फवारणी करताना काय करतात, स्टिकर वापरतात. बिगर स्टिकरचं तुम्ही बघा, इथं मी पाणी ओतलेलं आहे केळीच्या पानावर, तर इथं अजिबात आपलं पाणी थांबत नाही. त्यामुळं आपलं काय होतं, आपण जे औषध मारतो त्याचा आपल्याला रिझल्ट बसत नाही. तर इथं मी स्टिकर घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो स्टिकरमध्ये आता पाणी ओतून पानावर किती स्टिकर फास्ट पसरलं जात आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं इथं स्टिकर पूर्णपणे पान ओलवत आहे आणि बिगर स्टिकरचं पान अजिबात ओलवत नाही. बरंच आपले शेतकरी फवारणी करताना स्टिकर वापरत नाही, त्यामुळे ती जेवढं स्प्रे करणार ती पानावर चिटकून बसत नाही, त्यामुळे ती वर गळून खाली जमिनीवर पडतं. इथं मी आळीसाठी आधी औषध मिक्स करून घेतलं आणि आपण स्टिकर बी आज वापरत आहे. स्टिकर आपण 50 मिली बॅलन्ससाठी वापरलेलं आहे, कारण स्टिकर आपण प्रत्येक औषधात मी टाकत असतो, कारण स्टिकर न टाकल्यावर पुरेपूर औषध पानावर बसत नाही, त्यामुळे आपल्याला रिझल्ट जाणवत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं असतं, तुटाळ झालेलं असतं, तुटाळ्यासाठी नर्सरी रोपं मिळत नाही ती. तर अशा टायमाला काय केलं पाहिजे, इथं मी काय केले, आपल्या प्लॉटला पाणी सोडलेलं आहे. पाणी सोडल्यामुळं ह्याची जी बारकीची पिलं आहे ती उगवलेली, ती आरामशीर उपटून निघाली आहे. त्या ठिकाणी आपलं ज्या ठिकाणी तुटाळ झाले त्या ठिकाणी पिलं लावू शकतात आणि ही सक्सेस होतं. ह्याला थोडा टाइम लागतो, पण ही मुळी सकट उपाडलं गेलेलं पाहिजे. तर ही फक्त तुटाळ्यासाठीच केलं पाहिजे. तर आपण यूट्यूब चॅनल उघडलेलं आहे, त्या यूट्यूब चॅनलवर केळी लागवड करायची कोणती काळजी घेतली पाहिजे त्यासंबंधी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांचा बघायचा राहिला आहे, तर लवकर आपला व्हिडिओ बघून घ्यावा.